गाईज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे दोन वेज आहेत. एक तर SIP थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता SIP असतं काय नक्की? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ह्यामध्ये तुम्ही मंथली ठराविक अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. जसं की ₹500 तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. ₹500, ₹1000, ₹2000, ₹5000, ₹10,000 तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये. लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे ठराविक एकदाच अमाऊंट तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करता, जसं की 1 लाख, 5 लाख, 10 लाख रुपीज. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही SIP करायला पाहिजे की लमसम इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? SIP जर तुम्ही जॉब करताय, तुम्हाला सॅलरी येते, तर तुम्ही SIP करायला पाहिजे. मंथली फिक्स अमाऊंट तुमची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होत जाईल. लमसम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही एजंट आहात, तुम्हाला कधी कधीच एक मोठा पेमेंट येतो, तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता फायदेशीर काय असेल, बेनिफिशियल काय असेल? जर SIP तुम्ही करताय तर तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट भेटतो. म्हणजे मार्केट जेव्हा डाऊन जातो तेव्हा पण तुम्हाला लो प्राईसला युनिट परचेस करत जातं, त्यामुळे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट भेटतो. पण लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर तुम्हाला एकदाच वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायला लागते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मार्केट जेव्हा डाऊन असेल तेव्हाच तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करायची असेल तर नक्की मला कॉल करा. मी स्वतः MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. माझा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता, SIP करू शकता, HWP करू शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता HWP ची व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. थँक्यू सो मच.